लई चिटको नको आधी हात काढ मावशी कसा बाबडीच्या खोडावर बसल्याने बसलाय जणू काय छोट्या हातीत बसलाय तुला बी बरं वाटत असेल मावशी कसा आहे शत्रुघ्न सिन्हा अय कसा आहे माझा अमिताभ बच्चन कसा आहे गुलाबजाम कसा आहे मावशी सातारचा कंदी पेढा मुलकाचा जड लागतोय कुठल्या गिरणीचं पीठ खाते पिंट्या मी तुला पिंट्या बोललं का नाही तो म्हणायचं मला अवघ मम्मी काय म्हणायचं जड आहे पण असं द्या असं नाही तू टेन्शन घेऊ नको रोज तुझ्यासारखं रोज मी 3 उचलते तू टेन्शन घेऊ नको अजिबात पिंट्या अवघ मम्मी म्हणायचं काय म्हणायचं अवघ मम्मी हा पिंट्या अवघ मम्मी हा फ्रेश बसायचं हो आनंदात बसायचं फ्रेश बसलं पाहिजे माणसानं चला हा झाला गण झाल्यानंतर एक छोटीशी गवळण कोणती आहे का ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले देव जन्माला आला म्हणून गवळणी देव पाहायला चालल्या मावशी बोला तुमची त्यांची आजच गाठ पडली असेल ना हो देव जन्माला आला म्हणून गवळणी देव पाहायला चालल्या मावशी गवळणी बी MH 20 MH 22 MH 24 MH 25 ह्या वयाच्या होत्या गवळणी देव जन्माला आला म्हणून गवळणी देव पाहायला चालल्या या 5 गवळणीचं वर्णन श्री संत एकनाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलंय ऐका आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून पाच गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून शृंगार करून आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ती ज्योत नगरी चांदणी लखलखीत ऐका तिची हो मात मंथन करीत होती दारात धरून कृष्णाचा बोहात 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून दुसरी गवळण बाळी बोळी रंग हळदीहून पिवळी दुसरी गवळण बाळी बोळी रंग हळदीहून पिवळी पितांबरने सुनी आली अंगी बुटेदार चोळी पितांबरने सुनी आली अंगी बुटेदार चोळी एक लागत उमर कवळी तशी बाई चाफ्याची भोकळी एक लागत उमर कवळी तशी बाई चाफ्याची भोकळी 5 गवळे आल्या 5 गवळणी रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून आल्या 5 गवळणी आल्या 5 गवळणी 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून 5 रंगाचा शृंगार करून दुसरी गवळण रंग दुसरी गवळण रंग काळे गजळ घेऊन डोळा रंग तिचा हो सावळा काळी घरसून येऊन गळा आली राजसभा
पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून आल्या पाच पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून चौथी गवळण रंग लाल रंग लाल 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 कपाळी कुंकुम शिरी लाल भांगी भरोनी गुलाल कपाळी कुंकुम शिरी लाल भांगी भरोनी गुलाल विडा रंग लाल जसे डाळिंबीचे फुलं मुखी विडा रंग लाल जसे डाळिंबीचे बोट आल्या पाच 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 गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करून आल्या पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाचवी गवळण हिरवा रंग आवल्या झाल्या पश्चिमी गवळण हिरवा रंग कसया झाला रंग हिरव्या कंकणाचा महारंग नशिबाई हर्षातल्या भेग हिरव्या कंकणाचा रंग कसया झाला रंग कधी खेळता कृष्णा संग एक नाटका तो अभंग कधी खेळता कृष्णा संग एक नाटका तो आल्या पाच हो पाच गवळणी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा रंगाचा शृंगार करते पाच रंगाचा शृंगार करून आल्या पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून भाऊजी बसा आपलीच मिळणी आली आहे ओके चला मावशी गण झाला गवळण झाली जरा असं फ्रेश बसावं माणसानं बघा हा थंडी वाजायला मावशी वाजत बी असली तर माझं काय तिथं काही वेलाच चालणार नाही चला दिसत नाही वय या पुढे या तुम्ही या पुढे या पुढे या इकडे इथे येऊन बसा जागा स्पेशल तुमच्यासाठी चला गण झाला गवळण झाली मावशी आता सुंदर अशा भारूड रूपी सेवेला सुरुवात हा खरं सांगा मावशी 2 वर्षापूर्वी मी तुमच्या गावात आलते का नाही त्यावेळेस माझं लगीन बी झालतं आणि ह्यात लग्नाला कोण कोण होतं वरी हात करा मावशी वरी हात करा एवढीच होती वय इकडं पुरुष मंडळ वा 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 एवढीच होती वय आणि बाकीचे का नुसते गिळा आलते का काय ती 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 नाकट्या नाकाची मावशीच होती की आता कशी खाली मान घातली तीच मावशी होती की ती म्हणली पोरग लय देखणं हाय नाकावर तोंड हाय कसा मुडदा लांब बसलाय बघा तेव्हा काय सांगायचं मावशी मुडद्यानं आमच्या घराला वाट पाडली होती खाली बघ खाली हा 4 दिवसाला आमच्या लातूरला यायचं आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा खाली बघ 4 दिवसाला आमच्या लातूरला यायचं आणि आमच्या पप्पाला म्हणायचं काय बी करा पण तुमची एवढी सगुना द्या आमचं बी म्हातारा ह्याच्या मफलरला भाळलं आणि मुडद्यानं माझं वाटोळ केलं आई बापाने बरं नाही केलं मला त्या माझा नवरा म्हातारा तो म्हातारा आणि म्हातारपणी करतोय मावशी नाना तारा काय सांगायचं मावशी
लाटणं म्हण नको बेडणं म्हण नको हाताला गावल त्यानं मारतोय यावं तसा मुर्दा चांगला आहे कवा कवा मला कळमला पिक्चर बघायला सुद्धा नेतोय खाली बघ आल्यापासून मावशी मोड देणं खाली पापने सुद्धा झाकली नाही लग्न झाल्यापासून बघती मोडकेसे घर ते बी भूकंपाच्या आधी ढासळलं मोडकेसे घरानं तुटकेचं छपर मी म्हणती भादव्याच्या महिन्यात घरात गोन गौराई बसवून म्हणलं ह्यांच्या काय डोंबल्यावर बसवूय घरात साधा देवाला देव घर नाही मला दादला नको दादला नको बाई मला नवरा नको दादला नको ग बाई मला नवरा नको घरी मात्र जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वरी तेलाची धार सुद्धा नाही हवं ही साडी सुद्धा आकाश महाराजांनी दिली म्हणून मावशी मी कुठे 4 माणसात तर आले हा नाही तर लग्न झाल्यापासून घरी गावांवरच बसते तोंडाकडे बघायला सुद्धा काही लाज वाटत नाही खाली बघ तसाच बघतोय अनेक खाली बघ बघा किती कुमार दिसतात मावशी कवा एक लग्नात एक फटका तरी मध्ये बांधायचा होता की कवा एक लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशी ह्यांच्या त्रासात मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही मग काय करतीस रोज आंघोळीच्या 4 गोळ्या घेते मग काय करायचं बघा किती कुमार दिसतात हा यांचा ओठ जरी पेडला तर पाव किलो पो निघतो बाहेर बघा त्यांच्या तोंडाकडे बघून आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतेल्या किती वर्ष झाली आमच्या लग्नाला का नाही जवळ 450 वर्ष झाली दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी हो लागली आणि ह्यांचा लागलाय कंदील भडकायला फाटकेच लुगडे तुटकीच चोळी टाका घालून मला शिवायला दोरा नाही मला मावशी मी जर कुठे 4 आयाबायात गेली ना तर बायकाने म्हणायचं ताई साहेब नाव घ्या मुर्द्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नव्हतं पहिल्यांदाच आली या तुमच्या गावात तुमच्या सर्व माता मावल्याचा मान राखते आणि वळवीत सोडचिटी देते घटस्फोट घेऊ का मग नाव घ्या की ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको आणखी नाही काय म्हणला आणखी नाही तुझे मित्र आहेत का ते होय तरी वाटलंच तुझ्या कलर वरनं तुझीच भावकी दिसती ऐका नाव घेते मावशी झाला दसरा दिवाळी आज आहे चंपाषष्ठीचा सण आज का काल होता आजच आहे वाटतं की भाई तर म्हणा की करून बसल्यास मला तर काय कळणार आहे काय फ्रेश बसलं पाहिजे महाराज खराय का नाही महाराज माझ्यावर ध्यान ठेव झाला दसरा दिवाळी आज आहे चंपाषष्ठीचा सण आकाश महाराज पांचाळ तुमच्यासाठी काही फोन आणखी नाही की खाली बसून चांगलाच चळ भरलेला दिसतोय तुला पण ऐका नाव घेते मुंबईला पडला पाऊस त्या जवळ्यात आला सडाका मुंबईला पडला पाऊस त्या जवळ्याला आला सडाका आमच्या कारभाऱ्याला उठला मर्याचा तडाका 2020 झाला आता IPL मधलं घेते ऐक बरं घे रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सिस्टीम वाल्याचं नाव घेते 4 गडी राखून सुरतीचे मोती गोलधाव सोने राज्यात देणं नाही सगळ्या आय बाय म्हण त्याला बाई चांगली धंदाकडे दिसती आमच्याच गावात आली आमच्याच गावचा केला खाली बघ
खुशाल म्हणते नवराचं नको. पण मावश्या हो, तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल, पण मला सोन्यासारखे 17-18 लेकरं झाली. कमी झाले. दाखला पिंट्या बघायचा का? पिंट्या बघायचा का? हा. पिंट्या इकडे हा बाय. चला या 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 या. लई चिटको नको, आधी हात काढ. मावशी कसा बाबडीच्या खोडावर बसल्याने बसलाय, जणू काय छोट्या हातीत बसलाय. तुला बी बरं वाटत असेल. मावशी कसा आहे शत्रुघ्न सिन्हा. कसा आहे माझा अमिताभ बच्चन. कसा आहे गुलाबजाम. कसा आहे मावशी सातारचा कंदी पेढा. मुलकाचा जड लागतोय कुठल्या गिरणीचं पीठ खाते. पिंट्या, मी तुला पिंट्या बनलं का नाही, तो म्हणायचं मला अवघ मम्मी. काय म्हणायचं? जड आहे पण असं द्या असं. नाही तू टेन्शन घेऊ नको, रोज तुझ्यासारखं रोज मी 3 उचलते. तू टेन्शन घेऊ नको अजिबात. पिंट्या अवघ मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? अवघ मम्मी. हा पिंट्या अवघ मम्मी. ते आत्या कशी असते चष्मेवाली आत्या. आत्याला टाटा कर, टाटा कर. तो पप्पा कसा एका डोळ्यानं बघतोय. पप्पाला एक पापू दे असा. याच वय किती असेल मावशी? किती आहे? त्याला आता शिक झालाय 1.25 महिना. त्याच बारसं सुद्धा घातलं नाही का? घालायचं झालं की. पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ. हे आला जन्माला बाळ स्वरूप, आला जन्माला बाळ स्वरूप. या शक्सरा काय झालंय? काय झालंय? काय झालंय? मला वाटलं घाबरून वल्ल केलं का? तसं काही नाही ना पिंटू, टेन्शन घेऊ नको, आपलीच मोठी आहे. बाळ रडता राही ना कस गयाला कळना. सोन्या रडता राही ना कस गयाला कळना. झोपी घाला या बाळाला यशोदा हलवी बाळाला यशोदा हलवी पाळना. बाळ रडता राही ना कस गयाला कळना. झोपी घाला बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला बाळाला यशोदा हलवी पाळना. ज्ञानपुरी समजा बोटे मागील ते खाया देते. ला 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 ला. ज्ञानपुरी समजा बोटे मागील ते खाया देते. झोपी घाला बाळाला हलवी पाळना. घाला बाळाला यशोदा हलवी पाळना. झोपी घाला बाळाला यशोदा हलवी पाळना. कुठे गेलं ती?
पप्पा लयच खुश झाला पण पाप दिल्यापासून. असं द्या असं द्या. चला ऐका. सुरतीचे मोती गुलधाव सोने. ऐका. ए खजिन्या बस खाली. हा नारळ पुन्हा द्या की पुन्हा आता चला. सुरतीचे मोती गुलधाव सोने. ऐका. भारूड 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 म्हणलं मावशी. भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. भारूड म्हणलं की सोंगढोंग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. पण हे मावशी नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच अट्ठास होता, एवढाच उद्देश होता की बाबा ह्या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून, ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल ह्याच्यासाठी भारूड लिहिलं. तर मग भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे काय? भारूड म्हणजे बहुरूढींचं दर्शन म्हणजे भारूड. भारूड कळालं तर मावशी भारूड. नाहीतर 84 लक्षणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कळालं तर भारूड. मला असं वाटतं 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता 5Gची रेंज ठेवली तर भारूड कळतं. कळालं तर भारूड आहे मावशी. आम्हाला हौस आली का हो एवढ्या लांब येऊन तुमच्या गावात येऊन रात्रीच्या लोगडे घालून नाचायचे? हा आम्ही जर तुमच्या गावात येऊन सप्ताहामध्ये जर भजन जर करत बसलो असतो, ह्या मडपाशिवाय काळ कुत्रं देखील इकडे फिरकलं नसतं. आम्ही कुठं नकरा केला म्हणून एवढा इकरा गोळा झाला. म्हणून ह्या नकऱ्याला बघून वेड होऊ नका. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा. काय बोलायला शिवरचा रंग डंग पाहून आपली फुकट वेळ बर्बाद न करण्यापेक्षा हे भारूड आहे. हे भारूड आहे. एकनाथ महाराज म्हणतात दादला नको. दादला म्हणजे काय? दादला म्हणजे काय? नवरा. दादला म्हणजे नवरा. पण मावशी कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारूडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही मावशी? आंब्याचा रस का गुळाचा रस का लिंबूचा रस का नासक्या गुळाचा रस? कोणता रस नाही? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडले, तो रस येथेच नाही. म्हणून म्हणायचं मला दादला नको ग बाय, मला नवरा नको. दादला नको ग दादला नको ग बाई, दादला दादला नको ग बाई, मला नवरा नको. मावशी एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. पण मावशा हो मी का दादला नको म्हणते लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले गेलता मोडजा फिरायला. हा बघा कसं फुकटच्या पंक्ती खाऊन कसा बोकाची बोका झालाय. ह्या सप्त्यावर खाली बाग, ह्या सप्त्यावर त्या सप्त्यावर, त्या सप्त्यावर त्या हप्त्यावर ह्याला बुका लाव त्याला बुका लाव. बुका लावायच्या घरी काय बायानी का बुका खाऊन मारायचा वय? मी म्हणलं तसाच बुका लावे थिंड. तुझ्या पंढरपूरच्या खाली तुळजापुरात जाऊन कोको लावून तरी जगती. आई राजा निर्गुण प्रगटली माय भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागे तो पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, जोगवा मागे, आईचा जोगवा, जोगवा मागे, जोगवा, जोगवा मागे. आई राजा नवविध भक्तीच्या करेल नवरात्रा, पोटी निराकार मागेन ज्ञानपुत्रा, दरीन सद्भावी अंतरीच्या मुद्रा, दंब सासऱ्या सांडे नुकपात्रा.
महिला मंडळ भरपूर आहे बरं का मावशी. आम्ही रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. कुठं पण कार्यक्रमाला गेल्यानंतर धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10 तरी टक्के महिलांची संख्या जास्त असते. ह्याचं कारण आहे 60% आरक्षण महिलांना. कुठं बी गेलं तर महिला मंडळ जास्त असतं. ह्याचं कारण आहे मावशी ऐका. म्हणून सर्व महिला मंडळांनी जोगवा वाढायचा. ज्यांच्या नसेल त्यांनी शेजारने कोण उसना घेऊन वाढायचा. पण जोगवा वाढायचा. जर मावशी जोगवा वाढला नाही उद्या सकाळी डोक्यात वाव होते आला. पुरुष मंडळ सुटीच नाही. हा देवाचा बी न्याय आहे. देवाचा बी न्याय आहे मावशी. घेशी तेव्हा ऐसा असशी उदार म्हणून सगळ्यांनी जोगवा वाढायचा. पिंट्या कुठे गेला आमचं? पिंट्या या इकडं या. या ठिकाणी आदरणीय ओके एका कडकून तास धरायचं हो. सुट्टी द्यायची नाही. पुन्हा माझ्याकडेच या म्हणजे झालं. हा चला. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. 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 माझी जिंदगी तुझ्या नावावर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. जीवा जीवा आहे तोवर. जीवा जीवा आहे तोवर कलियुगाचा पाहुणा. कलियुगाचा पाहुणा मी असे बिघडी. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. हे पडले मल्हार सदानंदाचा हे पडले मल्हार सदानंदाचा. जेवढा काळ माझा जिवंतपणाचा गडीभरचा भरोसा नाही क्षणाचा. गडीभरचा भरोसा नाही क्षणाचा. गडीभरचा भरोसा नाही क्षणाचा. इच्छा माझी बोलू देवा तुझी सेवा जे काही मिळविलं जे काही मिळविला मी तुझ्या त्या जीवावर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. खंडेराया माझी जिंदगी तुझ्या नावावर. मल्हार सदानंदाचा मल्हार सदानंदाचा. देवाधिपती कधी हरली जागृती. एक मनात इच्छा होती कधी पहिला माझी कारभारी झाली भाऊ माझी कारभारी झाली भाऊ पार्वतीचा देवा पूर्व पुण्याई योग जीवाशी जीवाचा देव खंडोबा नावाचा. तोचा दिनाड तिचा आली कलियुगात साधे साऱ्या वचन. माझी भालू भालू खंडोबाची पूर्ण बोधाची परिणमी परडी अशा तृष्णेच्या पाडी नदरडी. मनोविकार करीन पुरवडी अनाद्भूत रसाची परिणमी दुरडी. कि मग उठा लवकरी करा तयारी जुंप बैलगाडी. कि मग आलया मनी सांगते धनी तुमची मी राणी. कुलदैवत आपलं मान कुलदैवत आपलं मान पाहू मल्हारी मल्लूखा. कुलदैवत आपलं मान पाहू मल्हारी मल्लूखा. आपलं
कुलदैवत आपले मान बाहुबलारी मनुका कुलदैवत आपले मान बाहुबलारी मनुका कुलदैवत आपले मान बाहुबलारी मनुका आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग काम क्रोध हे सोडिले मांग आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग लय आनंद मोठा येरमाळ्याला जायचा तुम्हाला येरमाळा जवळ आहे वाटतं ना आता ऐका लय आनंद मोठा येरमाळ्याला जायचा लय आनंद मोठा येरमाळ्याला जायचा मी येड्यावानी येडा हाय त्या येडा बाईचा मी येड्यावानी येडा हाय त्या येडा बाईचा येड्यावानी येडा हाय त्या येडा बाईचा येड्यावानी येडा हाय त्या येडा बाईचा आनंद मोठा येरमाळ्याला जायचा आनंद मोठा येरमाळ्याला जायचा मी येड्यावानी येड्यावानी येडा हाय त्या येडा बाईचा येड्यावानी येडा हाय त्या येडा बाईचा येड्यावानी येडा त्या येडा बाईचा सरी ग नाव घेता येत तर करी ग मला तर पचिती मिळाली मला अनुभव मिळाला डोंगरी ठाई येड्यावानी येडा हाय त्या येडा येड्यावानी येडा हाय त्या येडा येड्यावानी येडा हाय त्या येडा आता साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग काम क्रोध हे जोडियेले मांग आणि केला मोकळा मार्ग हा सुरंग ऐका छोटासा दृष्टांत आठवला म्हणून सांगतो बरं का कोल्हापूरचा राजा होता राजाला गर्व झाला की बाबा मी राजा आहे मी राजा असल्यामुळं मला कशाची कमी इकडे लक्ष द्या माझ्याकडं मावशी पुन्हा आणि डबल तुमच्याकडे फिरविती पण शांत बसा हा ऐका मला वाटते 4 पैसे कमी मिळाले तर चालेल फक्त विक्षेप नका गडे आपल्याला चला कोल्हापूरचा राजा होता राजाला गर्व झाला की बाबा मी राजा आहे मी राजा असल्यामुळे मला कशाची कमी नाही इतका गर्व झाला ऐका कुणाला कशाचा गर्व असतो कुणाला कशाचा गर्व असतो त्याच पद्धतीने राजाला संपत्तीचा गर्व झाला ऐका अभिमान नुरे कोडा बघेची तिळभर होय अभिमान ते देवाला मेरू समान जड होत असतो कुणाला कशाचा गर्व असतो कुणाला कशाचा गर्व असतो राजाला संपत्तीचा गर्व झाला राजानं काय केलं ऐका बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला कोण राजा बर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला मग त्या अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागाय अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला हे दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला हे दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला अंबाबाईने राजाला लावला जोगवा मागायला भवात नटला राज वैभवात नटला असा गर्वा दे राजा राज वैभवात नटला असा गर्वणी राजा देवीची कला निरवलेला भोग लागलाय भोगायला देवीची कला निरवलेला भोग लागलाय भोगायला जोग
जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे चहा 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 देवा हा. 10:30 वाजलेत चहा कुठला द्यायचा आहे चहा तुम्हाला नसला तर वडापाव बी चालत देवा इथं काहीच भेटत नाही देवा हा एक कोड विचारू का तुझं जर काही घोडा असलं बर तुझं जर काही घोडा असलं हा तर सोड मेन रोडला म्हणजे जाता इकडे कळमला देवा हा. गोड नाही घोडा नाही कोड 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 होय कोड लवकर लवकर विचार देवाचा सीझन चालू आहे होय देवा देव लय बिझी आहे खरं आहे देवा विचारू का देवा बोल देवा हा माझा एक मित्र आहे देवा इथला तर नाही ना देवा गावाच्या बाहेर जायचं आपल्याला बर आपल्या इकडला मित्र आहे बर देवा हा तिले दारू पिते देवा बर. त्याची दारू कवा सुटलं सांगा बरं. तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटल तुझ्या मित्राची दारू सुटल कवा सुटेल जेव्हा त्याचा लिव्हर फुटल खरं आहे की देवा देवा हा स्वेटर आणून देऊ का थंडी आता शिक तर मोसमला लागली र मला वाटलं थंडी वाजायली काही की बरं देवा हा आणखी नाही कोड विचार जरा सोपं सोपं विचार खरं आहे तुझी बी लय जाऊने ना माझी बी लय जाऊने होय 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 दोन्ही महाराज इथंच जरा आहेत जरा आपल्यातल्या आपल्यात रान बघून पेरत जा बर देवा बर 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 विचारू का देवा हा विचारू का चल बोल देवा हा माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे तुला का सप्ताह चालू आहे ऐकून घ्या हा माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे बर ती पांढरा अंडा अरे! देते तुला सोपं सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय बिलकुल नाही देवा हा मस्करी करतो मस्करी करायला देव का तुला पोल्ट्रीत का मला वाटतं सांगा की देवा सांगावंच लागतंय का सांगावंच लागतंय. 3.5 मीटर कापड घे घेतला. 4 घड्या घाल घातल्या. 86 लिंबू घे घेतली. 87 फुडी केल्या. 88 रंगवत वतली. गुलाल घे सुतळी घे बांबू घे लहाया टाक चिलर टाक त्याचं गोटुडं बांध आणि कोंबडीच्या गळ्यात बांध गळ्यात गळ्यात देवा गळ्यात गळ्यात बांध देवा मला सांगा एवढं सगळं वजन त्या कोंबडीच्या गळ्यात बांधल्यास ती कोंबडी वजन मरून जाईल की जर कोंबडी वजन मिली मेली अंडे घालायचा कुठं प्रश्न राहतो? खरं आहे देवा अरे तुझ्या गावात माझी पहिलीच फेरी आली मोठी मोठी ढेंड बाजूने गोळा झाली पण नवीन कपडा सफेद कपडा खिसाखाली आली लोक 100च्या नोटा बाजूला दाबून चिल्लर टाकू लागली हे मात्र 100% खरं आहे देवा म्हणूनच जरा हिवाळा जरा कडक आणखी सुरू झाला नाही येतो सुरुवात हे पिक्चर आवी बाकी आई राजा बघून घे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे माल निघाले हाती बोलाचा जोंडा मिटे हे ही कमाई शिवगाईला आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आई राजा म्हणताल हे नक्की भारुडच आहे का जर भारुड असल तर महाराज किती सुंदर असा आमचा सप्ताह चालू आहे आणि तुम्हाला भारुड कराय बोलविलंय आणि तुम्ही कोंबडन बोकडच म्हणताय पण ऐका मी काय म्हणलं कळालं तर भारुड मावशी नाहीतर आंब्याच्या झाडाला कसं बेरोड लागतं तसं जीवाला बेरोड आहे हा प्रत्येक माणूस आहे प्रत्येक जीव आहे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन जन प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात रजगुण सत्वगुण आणि बघा तेव का मावशी असं बसल्या बसा की भाऊजी गावातलेच आहेत ना बसा की मग दादा आहे ती काय दादा बसा की बरोबर बसा 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 बसले बसले बसा बसा चांगला आहे का हा. प्रत्येक माणूस आहे प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन रजगुण सत्वगुण आणि तमोगुण ऐका मावशी 3 गुणाची 3 दगड घ्यायची अशी चूल मांडायची त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा वासना बायको शेजारी शेजारी जाळ घालाय बसवायची आणि एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले मावशी ते म्हणजे कोणते जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत जे आपल्याला संसारही करू देत नाहीत काम क्रोध बकरा मारा मारा आणि पुजार खुमाईच्या वरा.
जरा आईचा जोगवा मागून ठेविला जावनी नवस महाद्वारी फेडिला एका जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला. एक आनंद वाटला की बाबा बऱ्याच दिवसानंतर कधीच खडके महाराजांनी कधीच बारोड माझं कधी ह्याच्या अगोदर तर समोरासमोर तर बघितलं नाही, यूट्यूबला बघितलं असं काही मला माहिती नाही. पण एवढे महाराष्ट्रातले नामवंत सगळे आता या ठिकाणी ज्यांची तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करता, आदरणीय शास्त्रीजी सुद्धा या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. एकदम मनापासून त्यांचे धन्यवाद एकदा सगळ्यांनी जोरदार वाढले. आणि महाराजांनी जरांगे पाटलाचा विषय घेतला ते लय मला मस्त वाटला आणि तो घेतलाच पाहिजे, प्रत्येक वक्त्याने घेतला पाहिजे. म्हणून एक मला एक बऱ्याच दिवसानंतर एक छोटंसं गीत आठवलं म्हणून म्हणतो ऐका. या राष्ट्रध्वजाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता. लक्ष देऊ नका. या राष्ट्रध्वजाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता, हा मर्द मराठा माणूस पेटून उठला नसता. शिवबाची तलवार चक्रवीर उतरला चमकली नसती, तर या भारतात महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता. म्हणून मला काय म्हणायचं लक्ष देऊ नाही का. काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी, काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी, अगर एक शिवाजी राजा न होता सबकी सुन्नत होती थी. म्हणून मला काय म्हणायचं लक्ष देऊ नाही का. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला, शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला, शिवबा जन्मला हर हर महादेव बोला, शिवबा जन्मला हर हर महादेव बोला, शिवबा जन्मला हर हर महादेव बोला. शिवनेरी किल्ला पावन झाला, शिवनेरी किल्ला पावन झाला शुभ दिनाला, शिवनेरी किल्ला पावन झाला शुभ दिनाला, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला, शिवबा जन्मला हर हर महादेव बोला, शिवबा जन्मला हर हर महादेव बोला, शिवबा जन्मला हर हर महादेव बोला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला, शिवबा जन्मला हर हर महादेव बोला, 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 शिवबा जन्मला हर हर महादेव बोला.